मार्क झुकरबर्ग माहिती आहे ना कोण आहे तो? आपल्या फेसबुकचा संस्थापक. त्याने गेल्या एका वर्षामध्ये स्वतःच्याच कंपनीचे 12 बिलियनचे स्टॉक विकलेत आणि आतासुद्धा तो शांतपणे पेपरवर फाईल करतो आहे आणखीन मेटाचे $1 बिलियन स्टॉक विकण्यासाठी. ना 100 मिलियन ना हाफ बिलियन, पूर्ण $1 बिलियन. $1 बिलियन म्हणजे माहिती आहे तुम्हाला किती आहे? 8,500 करोड ते 9,000 करोड रुपीज. पोटात गोळाळणारी गोष्ट ही आहे की तो हे काम जवळजवळ प्रत्येक आठवड्याला आणि अनेक महिन्यापासून करतो आहे. इतका पैसा काही देशांच्या पूर्ण GDP पेक्षा जास्त आहे. इतका पैसा की अमेरिकेमधल्या प्रत्येक व्यक्तीला नवीन आयफोन विकत घेता येईल. आणि हे सगळं तो करतो आहे कधी? जेव्हा तो इन्व्हेस्टरला सांगतो आहे, तुम्हाला सांगतो आहे, जगाला सांगतो आहे की मेटाचं एअर फ्युचर, AI फ्युचर हे कधीच इतकं ब्राईट नव्हतं, कधीच याच्यापेक्षा चांगलं असू शकत नाही. आता इथे क्रिटिकल गोष्ट ही समजून घेण्याची आहे की झुकरबर्गवर तिरस्कार करण्याची गोष्ट नाही आहे, पण ही बेसमेंटमध्ये बसून बनवलेली कन्स्पिरन्सी थिअरी पण नाही आहे. ही एक पॅटर्न ओळखण्याची गोष्ट आहे. जेव्हा कंपनी पीकवर असते तेव्हा फाउंडर्स स्टोरी विकतात आणि स्टॉक स्वतः विकून बाहेर पडतात. मी पुन्हा सांगतो, जेव्हा कंपनी पीकवर असते त्यावेळेला फाउंडर्स आपल्याला ती स्टोरी विकत असतात कुठलीतरी वेगळीच, जी नसतेच, आणि स्टॉक मात्र स्वतः विकून ते बाहेर पडतात. आणि हा पॅटर्न टेक कंपन्यांच्या हिस्ट्रीमध्ये पुन्हा पुन्हा दिसून आला आहे. तो इतका प्रेडिक्टेबल आहे, इतका मॅथेमॅटिकली प्रिसाईज पॅटर्न आहे की एकदा दिसला की तुम्ही पुन्हा तो इग्नोर करूच शकत नाही. जेव्हा टेक बिलियनियर्स एका बाजूला आपल्याला कंपनीच्या नेक्स्ट बिग थिंगवर बोलत असतात, हाईप तयार करत असतात, आणि दुसऱ्या बाजूला अब्जावधी डॉलरचे स्टॉक विकतात, तर हे डायव्हर्सिफिकेशन करत नसतात. ते एक ठरलेली प्लेबुक फॉलो करतात, जी प्रत्येक मोठ्या टेक कंपन्यांनी क्रॅश होण्याआधी ही वापरली गेलेली. ही एक प्लेबुक आहे, त्याच्यामध्ये नो एक्सेप्शन. आता मेटा तीच प्लेबुक पेज बाय पेज, लाईन बाय लाईन, वर्ड फॉर वर्ड फॉलो करते. आता मी तुम्हाला सांगतो, ह्याला म्हणतात याच्या ॲक्च्युली 4 स्टेजेस आहेत. ह्याला म्हणतात 4 स्टेज एक्स्ट्रॅक्शन सिस्टीम. ही ती प्लेबुक आहे जी आता मेटा सध्या यूज करतो आहे. हा तो फ्रेमवर्क आहे ज्याचा वापर टेक इन्सायडर्स बिलियन कॅश आउट करण्यासाठी करतात, रिॲलिटी आणि हाईप एकत्र येण्याआधीच. याची स्टेजवर आहे नॅरेटिव्ह शिफ्ट. या स्टेजमध्ये कंपनी आपल्या सध्याच्या स्ट्रगलिंग बिझनेस मॉडेलवरून अचानक लक्ष हटवते आणि नेक्स्ट रिव्हॉल्युशनरी टेक्नॉलॉजी अनाऊन्स करते. फक्त मेन्शन नाही, पूर्ण फोकस तिकडे वळवते. प्रत्येक अर्निंग कॉल, प्रत्येक इंटरव्ह्यू, प्रत्येक पब्लिक अपिरियन्स फक्त त्या गोष्टीभोवती फिरत असतो. आणि मेटासाठी आता ती गोष्ट आहे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मार्क आता मेटावर्सबद्दल बोलतच नाही आहे. तुम्ही लक्ष द्या, ज्या गोष्टीसाठी त्यांनी पूर्ण कंपनीचं नाव बदललं ती गोष्ट आता पूर्ण गायब आहे आणि आता फक्त AI करतोय. हे मॅजिशियनच्या मिसडायरेक्शनसारखं आहे. सगळे AI अनाऊन्समेंटकडे पाहतात आहेत, कोणी विचारत नाही आहे. पण रिॲलिटी लॅब्सने मग मागच्या वर्षी पुन्हा 16 बिलियनचा लॉस कसा काय केला? स्टेज 2 आहे याची इन्सायडर लिक्विडेशन. आता ही सगळ्यात महत्त्वाची स्टेज आहे. पब्लिकमध्ये एकदा नॅरेटिव्ह शिफ्ट सुरू असतो, पण आतल्या आतमध्ये इन्सायडर्स त्यांचे स्टॉक विकायला लागतात. एकदम नाही, कारण ते सस्पिशियस दिसेल. ते वापरतात 10B5-1 ट्रेडिंग प्लॅन. पुन्हा सांगतो, 10B5-1 ट्रेडिंग प्लॅन्स. हे सगळं प्री अरेंज आहे, जे एक्झिक्युटिव्हना स्टॉक विकण्याची मुभा देतात. हा जो लॉ आहे याच्या अंतर्गत तुम्ही स्टॉक विकू शकता, ते सुद्धा विदाऊट रेजिंग रेड फ्लॅग्स. सगळं लिगल आहे, सगळं कॅल्क्युलेटेड आहे. झुकरबर्गने लेटेस्ट प्लॅन सप्टेंबर 2024 फाईल केला आणि काही आठवड्यातच त्याची सेलिंग वेगात वाढली. 1 बिलियन इथे, 1 बिलियन तिथे. आणि त्याचवेळी तो पॉडकास्टवर सांगतोय की AI सगळं रिव्हॉल्युशनराईज करणार, AI होणार, सगळीकडे AI होणार, आणि स्वतः आपले स्टॉक विकतोय. स्टेज 3 जो आहे तो इन्स्टिट्यूशनल कन्फ्युजन. इथे वॉल स्ट्रीट कन्फ्यूज होते. काही ॲनालिस्ट म्हणतात बाय, काही म्हणतात होल्ड करा, काही म्हणतात विका. सगळं वाकडं तिकडे. स्टॉक प्राईस वाईडली स्विंग करायला लागते. आणि हा इथे जिनियस मूव आहे,
कारण जेव्हा स्टॉक दर आठवड्याला 15% वर खाली जातो तेव्हा जास्त कोण लक्ष देत नाही. पण इन्सायडर्स आतून हळूहळू स्टॉक विकत असतात आणि मग येते स्टेज 4 रिव्होल्यूशन मुवमेंट. मग रिॲलिटी समोर येते. नवीन टेक्नॉलॉजी प्रॉमिस पूर्ण करत नाही, रेव्हेन्यू प्रोजेक्शन फसतात, मार्केटला कळतं की एम्परर हॅज नो क्लोथ्स, राजा नागडा आहे. पण तोपर्यंत इन्सायडर्स आधीच कॅश आउट करून झालेले असतात. रिटेल इन्व्हेस्टर्सकडे काय होतं, 30%, 40% किंवा 50% पडलेले स्टॉक्स. मी तुम्हाला काही कंपन्या सांगतो ज्यांनी हे ऑलरेडी केलेलं आहे. सिस्को सिस्टीम 1999-2000ला .com बूममध्ये, आणि सिस्को जगातील मोस्ट व्हॅल्युएबल कंपनी होती. त्या काळात सिस्कोचे टॉप एक्झिक्युटिव्ह आणि इन्सायडर्स मोठ्या प्रमाणात शेअर्स विकत होते, पब्लिकला इंटरनेट फ्युचर दाखवत होते आणि स्वतः आपली इन्सायडर्स रिस्क कमी करत होते. रिझल्ट काय, स्टॉक 2000 नंतर जवळजवळ 20 वर्ष पीकला पोचूच शकला नाही. कंपनी जिवंत राहिली पण डॉमिनन्स संपली. काय सिग्नल मिळतो, जेव्हा ग्रोथ स्टोरी लाऊड असते तेव्हा इन्सायडर्स सायलेंटली एक्झिट घेत असतात. दुसरी कंपनी एनरॉन, एनर्जी कंपनी नव्हती तर फ्युचर ट्रेडिंग कंपनी असणार म्हणून या लोकांनी प्रमोट केली. 2000-2001मध्ये सगळे जे टॉप एक्झिक्युटिव्ह CEOs सगळे आपले शेअर्स गुपचूप विकत होते. एम्प्लॉईजला आणि पब्लिकला मात्र काय सांगत होते, बाय मोर स्टॉक्स. रिझल्ट काय निघाला, अकाउंटिंग फ्रॉड बाहेर आला, स्टॉक शून्यावर आला, कंपनी दिवाळखोर आली. काय सिग्नल मिळाला, फाउंडर स्वतः विकत असतील तर स्टोरी किती पण अट्रॅक्टिव्ह असली तरी पण तुम्ही सावध राहा. अशा कितीतरी कंपनी, ॲमेझॉन, टेस्ला, स्नॅपचॅट, याहू, व्हीवर्क, अलिबाबा, मायक्रोसॉफ्ट, ह्या कंपन्यांनी सुद्धा हळूहळू आपले स्टेक्स विकायला सुरुवात केलेली आहे. आता आपण आजच्या मेटाकडे म्हणजे फेसबुकच्या ग्रुपकडे बघूया. मेटाचा कोर ॲड बिझनेस टोटली स्लो होत चालला आहे. मेटावर्स बेट कॅटास्ट्रॉफिक फेल्युअर ठरलं आहे. AI नॅरेटिव्ह ओव्हरब्लोन आहे आणि फाउंडर्स कंपनीच्या इतिहासातले सगळ्यात जास्त वेगाने स्टॉक विकतो. हा काय कॉन्फिडन्सचा सिग्नल आहे काय की प्लेबुक फॉलो करायचा? जर AI खरंच इतकं गेम चेंजिंग असेल तर 12 बिलियनचे स्टॉक का विकायची गरज आहे? वर्ड्स आणि ॲक्शन जुळतात आहेत का? आणि मार्केटमध्ये नेहमी ॲक्शन आणि नंबर्स हेच खरे असतात. ही काही कन्स्पिरन्सी नाही आहे ना, ही फॅक्ट आहे जे तुम्हाला मी सांगतोय ते. आणि या 2 फॅक्टमधल्या गॅपमध्ये तुमची ऑपॉर्च्युनिटी काय आहे ते तुम्ही ओळखा, पॅटर्न ओळखा, मॅथ समजा आणि इन्सायडर्स आपल्या पैशासोबत जे करतात तेच ऑब्झर्व करा आणि ते तुम्ही सुद्धा करा आणि आपले डिसिजन्स घ्या. थँक्यू सो मच.